नमस्कार. अमावस्याचा दिवस हा पितरांना समर्पित आहे. ज्येष्ठ अमावस्याला पितरांचा आशीर्वाद घेणे फार महत्त्वाचे असते. ज्योतिषशास्त्रानुसार ज्येष्ठ अमावस्या 26 मेला असणार आहे. अमावस्याच्या दिवशी तर्पण, पिंडदान केल्याने पितृ प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी राशीनुसार दान करणं फार शुभकारक ठरते. अमावस्याचा दिवस हा पितरांना समर्पित आहे. ज्येष्ठ अमावस्याला पितरांचा आशीर्वाद घेणे फार महत्त्वाचं असतं. या दिवशी पिंडदान आणि तर्पण केल्याने मोक्षप्राप्तीही मिळते. तसेच जर तुम्ही पिंडदान किंवा तर्पण करू शकत नसाल तर तुम्ही राशीनुसार काही वस्तूही दान करू शकता. मेष राशीने अमावस्याच्या दिवशी गरिबांना पाण्याने भरलेला माठ, सरबत यासारखे थंड पेयाचे दान करावे. वृषभ या राशीने गरजूंना धन आणि अन्नदान करावे. तसेच भगवान शंकराला जलाभिषेक करावा. मिथुन या राशींच्या लोकांना उसाचा रस दान करावा. तसेच पितरांच्या निमित्ताने गरिबांना धन दान करावे. कर्क या राशीने गरजूंना खाण्यासारख्या पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ, साखर दान करावी. सिंह राशीने गूळ, चणे, मध दान करावे. त्यामुळे पितृ प्रसन्न होतात. कन्या राशीच्या लोकांनी पितरांना प्रसन्न करण्यासाठी तुपात बनवलेले पदार्थ दान करावे. तूळ राशीने ब्राह्मणाला भोजन द्यावे. तसेच गरिबांना पांढरे पदार्थ, भात, तांदूळ, साखर, दूध दान करावे. वृश्चिक राशीच्या लोकांना पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पाणी, गूळ, लाल रंगाचे कपडे दान करावे. धनु राशीच्या लोकांनी अमावस्याच्या दिवशी मिठाई, केळी आणि पिवळ्या रंगाचे कपडे दान करावे. मकर पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही काळ्या उडद्याची डाळ, तीळ, तेल, काळ्या रंगाचे कपडे दान करावे. कुंभ राशीच्या लोकांनी धन, चपला, बुटाचं दान करावे. त्यामुळे शनीची पीडा देखील दूर होईल. मीन राशीचे थंड पाणी, केळी, आंबा, बेसन किंवा बुंदीचे लाडू दान करावे. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.